रामकृष्ण हरी. आपण पाहत आहात अभंग ज्योती विकास दरोड यूट्यूब चॅनल अहमदनगर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपण पोहोचलेलो आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी आचार्यांचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. दादा तुमचं नाव सांगा. गणेश माळी. गणेश माळी. आपण किती वर्ष झाले वारीत येत आहे? या दिंडीत 3 वर्ष. 3 वर्ष. दिंडीत 7 वर्ष. अरे वा, ज्ञानेश्वरच्या दिंडीत नाथ महाराजाच्या 7 वर्ष. वा वा वा. म्हणून तुम्ही 8 तास धरला. माझी मुलाखत घ्या. एवढ्या मोठ्या दिंडीने तुम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि वारकऱ्यांची एवढी सेवा केलेली आहे. तर ही सेवा करताना तुम्हाला हे जे तुम्ही अन्न बनवता किंवा हे सर्वांना हे करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो ना? एकदम आनंद. आणि तुमचे जे काही भाव आहेत वारकऱ्यांच्या विषयी जे काही मनामध्ये श्रद्धा आहे, आनंद आहे, म्हणून तुम्ही या दिंडीमध्ये नाथांच्या ज्ञानदेवांच्या दिंडीमध्ये सुद्धा सेवा दिलेली आहे. तर तुम्हाला वारकऱ्यांमधून गायन कला किंवा पखवाज किंवा वाजवताना आता जसं तुम्ही स्वयंपाक करता तसं तुम्हाला आम्हाला जे आवडतं तसं हा रस जो आहे तुम्ही देताय तसं आमचाही रस तुम्हाला आवडत असेल ना गाण्याचा? हो, एक नंबर. हो, कारण सगळे वारकरी गात गात येतात आणि तुम्ही पुढे जाऊन ही सगळी तयारी करतात. ते का गात आहेत? कारण तुम्ही चांगलं अन्न बनवता. तुम्ही सगळं मीठ वगैरे सगळं प्रमाणात घालता. तिखट काय असेल ते की जेणेकरून वारकऱ्याला 10 दिवस इथपर्यंत दिसतो 10 वर्ष काही त्रास होत नाही. ही सगळी तुमची उत्कृष्ट सेवा आहे. तर आज तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली, तुमचं वय किती? 55 वय. अरे वा, 1970 जन्म आहे काय? वा वा वा. तरी छान तुम्ही अजून टकाटक आहात आणि एवढी उत्कृष्ट सेवा या ठिकाणी देत आहेत. तर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तुमच्या केटर्सचं नाव सांगा. गणेश माळी. केटर्सचं नाव? गणेश केटर्स हे गणेश माळी. गणेश माळी. हेच नाव आहे केटर्सचं? असं आणि मडीलाच राहता ना? हो, मराठी शाळेपाशी. असं ते मडीलाच राहत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट ते सेवा देत आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशीच सेवा द्यावी अशी पांडुरंगाचार्याने प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.